नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। भूमी रापो नलो वायू खम मनोबुद्धिरेवच। अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा। तरी अवधारी गा धनंजया हे महदादिक माझी माया। जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाच्या चिंतनाला प्रारंभ झालेला आहे। या अध्यायाच्या प्रारंभाला भगवान परमात्मा भक्तराज अर्जुनाच्या विषयी दयाभाव अंतकरणामध्ये असल्यामुळे भक्तराज अर्जुनाचा प्रश्न न येता देखील अर्जुनाला ज्ञानासहित विज्ञानाचं प्रगटीकरण करत आहेत। अर्थात परोक्ष ज्ञानासहित अपरोक्ष ज्ञानाचा विचार प्रतिपादन करणार आहेत। किंवा भगवान श्री ज्ञानोबारा या ज्ञान विज्ञानाचा अर्थ थोडासा वेगळा करतात। विज्ञान शब्दाचा अर्थ आहे प्रपंच। ज्ञान शब्दाचा अर्थ आहे स्वयंप्रकाश आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व। ज्या तत्वाचं प्रकाशन करण्यासाठी जाणीव प्रवेश करू शकत नाही, विचार मागच्या पावला निघून जातो आणि ज्याच्या समोर तर्काचं कोणत्याही प्रकारे चातुर्य चालत नाही असं असणारं स्वयंप्रकाश जे तत्व त्यालाच ज्ञानोबाराय स्वरूपभूत ज्ञान असं म्हणतात। प्रपंचाला म्हणतात विज्ञान आणि प्रपंचाच्या ठिकाणी असणारी सत्यत्व बुद्धी यालाच अज्ञान असं म्हणतात। म्हणून प्रसंगाला अज्ञान हरवलं पाहिजे। विज्ञान म्हणजे प्रपंच हे करपलं पाहिजे, अर्थात त्याचा बाध झाला पाहिजे। त्याची सत्यत्व बुद्धी निघून गेल्यानंतर तत्वतः ईश्वरसृष्टी बंधनाला कारण नसते। त्यावर निर्माण केलेलं जीवाचं द्वैत हे सुखदुःखाला कारण असतं। आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे। आणि ज्या तत्वाला जाणण्याकरता साधक तयार झाला आहे, जेव्हा त्याला अहम ब्रह्मास्मित्याकार ज्ञान होतं तेव्हा त्या तत्वाला जाणणारा हा ज्ञाता तत्स्वरूपाने वेगळा राहतच नाही। ज्ञान जे आहे ते स्वतः आपण आत्मत्वाने होऊन जावं, अर्थात ब्रह्मच माझा आत्मा आहे किंवा आत्माच ब्रह्मरूप आहे या सगळ्याचा अभिप्राय भगवंताने ज्ञानाचं महात्म्य प्रतिपादन केलं की जे ज्ञान प्राप्त झालं असता सांगणाऱ्या वक्त्याचं बोलणं बंद पडतं, ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं दुःख निवृत्त होतं। जे जाणणं लहान आणि मोठा असा भेद उरू देत नाही असं जे गूढवर्म ते शब्दावर आरूढ करून आम्ही प्रतिपादन करणार। मग या ज्ञानाच्यासाठी एवढा गौरव असताना सगळेजण प्रयत्न करत असतील, भगवान म्हणतात नाही सगळेजण प्रयत्न करत नाही। ते 9व्या अध्यायामध्ये सुद्धा असा विचार आला आहे। तरी पवित्र आणि रम्य देवीची सुखोपाय सुगम्य आणि सुसुख परमधर्म आपण पाजोडे। आयसा आघवाचे हा सुरवाडू आहे तरी ज्यांना हाती की विवरोल आहे। हा शंकेचा ठाव किर होय परी न धरावी तो। इतकं जर सोपं असेल तर मग सगळ्यांची याच्यावर ओढी का पडत नाही? तर त्याचं कारण आहे याकरता श्रद्धा लागते। श्रद्धावान लभते ज्ञानम हा एक प्रकार आहे। आणि अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी। ज्ञानोबराय लोकांचा स्वभाव सांगतात। 100 रुपयाला जर 1 रुपया व्याज मिळत असेल तर माणसं दगदगत्या आगीमध्ये सुद्धा उडी घालतात, पण सहज प्राप्त होणारी आत्मगुडी का सोडतात सांगता येणार नाही। जे एकोत्तरे याची वाढी जळती आगी घाली ती उडी। ते अनायासे गोडी सांडी ती केवी। अशी कदाचित तुला शंका येईल अर्जुना, पण शंका येण्याचं काही कारण नाही। सगळेजण काही प्रयत्न करत नाही। भगवंतांनी निर्देश केला मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः। हजारो मनुष्यांच्या समूहामध्ये ज्ञान आणि कर्माच्या अधिकाराची योग्यता असल्यामुळे थोडेच असणारे मानव आपल्याला आत्मज्ञान प्राप्त व्हावं
याकरता साधन चतुष्टय संपन्न होऊन ज्ञानप्राप्तीकरता प्रयत्न करता. जे प्रयत्न करता त्यांच्यामध्ये सुद्धा अंतरंग साधना करणारे फार कमी असतात. यतताम अपि सिद्धानां कष्टित, कोणीतरी एखादा तत्वतः संशय आणि विपर्य रहित, तत्वतः म्हणजे अभेद भावाने मला जाणतो आणि जाणणारा वेगळा राहतच नाही. भगवत पहा स्त्रीपुत्रा कारणे आपणाही जीव देणे, परी भगवत पदवी पावणे, हे न म्हणे सर्वथा. माणसं म्हणतात तुमच्याकरता मी काही पण करायला तयार आहे. हो, सगळं करतो. रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो. म्हणजे काय? रात्री जागतो दिवसा झोपतो, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र. सगळे प्रयत्न करतात. सगळे स्वतःची शरीर संपत्ती खर्च करतो, प्रसंगी त्यागही करतो, पण भगवत प्राप्तीसाठी तेवढा त्याग करत नाही. नाथ महाराजांनी भागवतामध्ये म्हटलं आहे, द्रव्या लागे भावार्थता, जैसे कष्ट ती सर्वथा, तैसा कष्टी जरी परमार्था, तै ब्रह्मतत्वता खिळणे होय. द्रव्य प्राप्तीसाठी जितके माणसं मनापासून कष्ट करतात, म्हणून तर ज्ञानोबाने आपलं वर्णन केलं आहे ना, सायासी करीशी प्रपंचितीने नशी. आपल्या हरिपाठातले काही प्रमाण आपल्याकरता आलेले आहे. सायाशी करीशी प्रपंचितीने नशी. जाऊ द्या, हरिपाठात काय ना, पण आपल्या जागा आहे. दुसरं अनंत वाचाळ आपलंच वर्णन आहे. यमाचा पाहुणा आपलंच आहे ते. सायाशी करीशी द्रव्य प्राप्तीकरता जसे कष्ट केले जातात, तेवढेच कष्ट जर परमात्मा प्राप्तीकरता केले तर ब्रह्मतत्वता नक्की खेळणं होईल. सगळेजण नाही प्रयत्न करत. ज्ञानोबा म्हणतात, परमार्थाच्या आस्थेच्या प्रवाहामध्ये सुरुवातीला या ज्ञानाचं महत्त्व ऐकलं तर कोट्यावधी माणसं यामध्ये उड्या टाकतात. मग उड्या टाकल्या म्हणजे महापुरातून सगळेच पलीकडे जातात असं काही नाही. काहीला अंदाज येत नाही की मध्ये वेग किती आहे, नाही अंदाज येत. परमार्थाकरता टिकून राहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची कसोटी येणार सात्विक धैर्याची आहे. सगळ्यात महत्त्वाची. आता केला मी परमार्थाकरता त्याग, पण माझं कसं होईल असा विचार आला की धैर्य गळून जातं. बघा, जे होईल ते होईल, काय होईल ते होईल, या काय घडील ते घडो या शेवटी, लाभ आणि तुटे देव जाणे, कार्यम वा देहम वा पातयामी, कार्यम वा साधयामी. आपण म्हणतो की नाही, शेंडी तुटो पारंबी तुटो. याचा अर्थ पारंबीला शेंडी बांधलेली आहे. मग आता एकतर पारंबी तुटेल नाही तर शेंडी तुटेल. जे व्हायचं ते होईल. याला सात्विक धैर्य लागतं. धीमसे करा बहु असा माझी विरळा जाणे. म्हणून कोट्यावधी माणसं उड्या टाकतात, पण प्राप्तीच्या पहिल्या तीराला ज्ञानोबा एकची असा सुद्धा शब्द नाही ठेवत. विपाईला निघे. म्हणून अर्जुना, सामान्य गोष्ट नाही बरं, फार मोठी गोष्ट आहे, परंतु ते बोलू येईल. ज्ञानप्राप्तीचा हा विचार पुढे सांगू. आता प्रस्तुत ऐके, तुला पहिल्यांदा आम्हाला आधी पै जाणावे तेचे लागे. सुरुवातीला प्रपंच जाणून घ्यायचा आहे. आता या सगळ्या ओव्यामध्ये किंवा श्लोकामध्ये प्रवेश करायचा असेल तर थोडासा एक प्रस्ताविचा भाग सांगतो. परमात्मतत्व इंद्रियाला गोचर नाही, ते बुद्धीला सुद्धा अगम्य आहे. कोणत्याही प्रकारच्या 6 प्रमाणापैकी प्रमाण म्हणजेच काय? प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. यथार्थ ज्ञानाच्या साधनेला म्हणतात प्रमाण. कोणतंही प्रमाण परमात्म्याचं प्रकाशन करून देत नाही. म्हणजे जे इंद्रियाला, वाणीला, बुद्धीला, प्रमाणाला सर्वांना अगम्य आहे. का? कारण ते स्वयंप्रकाश आहे. जे जे जड असतं ना, त्याच्यासाठी इंद्रिय लागतात, त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या प्रकारची मन बुद्धीचे साह्य लागतं, प्रमाणाचा विचार लागतो. पण परमात्मतत्व मात्र सूक्ष्मही आहे, स्वयंप्रकाश आहे. त्यामुळे कोणत्याही प्रमाणाचा तिथं लाग लागत नाही. आणि अशा तत्वाची आत्मत्वाने प्राप्ती झाल्याशिवाय मृत्यूचं उल्लंघन करता येत नाही. तम एव विदित्वा ती मृत्युमेती नान्यहा पंथा विद्यते आयनाय. म्हणजे सूक्ष्म आहे त्याचं ज्ञान कशानं होईल? त्याच्या ज्ञानासाठी स्थूलाची गरज असते. आपण उदाहरण कायमच पाहतो. एखाद्या लहान मुलाला तो रडत असेल तर आजी त्याला म्हणते, बघ पलीकडे डोंगराच्या पलीकडे चांदोबा मामा आहे, आणि मामावर त्याचं प्रेम असतंच. तो शब्द ऐकला की काय असेल काय माहिती, मग त्याला चंद्र दिसत नाही. मग आई त्याला दुसऱ्या मजल्यावर घेऊन जाते. डोंगर
डोंगरावरचं झाड. त्या मुलाने म्हणू नये काय डोंगर असं नाही म्हणू त्याने. डोंगरावरची झाडी तो पाहतो, त्यावरचं खोड, फांदी, डहाळा, त्यावरचं शेवटचं पान पाहतो. आणि मग आई त्याला सांगते, बघ तिथं प्रतिपदेच्या चंद्राची कोर आहे. चंद्राची कोर सूक्ष्म आहे, पण सूक्ष्माचं ज्ञान होण्यासाठी डोंगरापासून पानापर्यंत केलेला विचार हा स्थूल विचार आहे. स्थूलाचा आधार घेतला तर सूक्ष्माचं ज्ञान करता येतं. तसं विज्ञानाचा, प्रपंचाचा विचार करून जगताचा विचार केल्यानंतर जगत अधिष्ठानाचा विचार करता येतो. पाडिव्याची चंद्ररेखा, निवृत्ती दावावया शाखा, दावीजी तेवी औपाधिका बोली इया. म्हणून दाखवायचं आहे ज्ञान, आधार घेतला आहे विज्ञानाचा म्हणजे जगताचा. पण जगताचा विचार करत असताना जगत हे कार्य आहे आणि कार्याला कोणीतरी कारण असावं लागतं की नाही. अमुक धपक्या असं काही जगत निर्माण होणार नाही. नाही म्हणे असंच झालं सहज. अरे सहज कसं होईल? रस्त्यावर पडलेला कागदसुद्धा सहज पलीकडं जात नाही, त्यालाही थोडं वारं लागतं. सहज होतं काय हे? त्याला काही ना काहीतरी कारण असावं लागतं की नाही. एक आपण उदाहरण पाहतो विनोदाने. मुलगा आस्तिक होता. त्याने सांगितलं, बाबा या संपूर्ण सृष्टीला कारण ईश्वर आहे, देव आहे. वडील नास्तिक होते. असं घडतं कधी कधी. वडील नास्तिक असतात आणि मुलगा माळकरी निघतो. कधी कधी बाई आपल्या आळंदीमध्ये काही मुलं आहे ना असे पळून आलेली आहे. पळून त्यामुळे घरच्यांनी येऊच दिलं नसतं आम्हाला. गुरुवारी मारुती बाबा उदाहरण सांगतात. एखादा मुलगा आमच्याकडे येतो, माळकरी असतो, आळंदीत तो राहिलेला असतो. आणि तो म्हणतो, बाबा यांच्या गळ्यात माळ घाला आणि सांगा व्यसन करू नका. मुलगा सांगतो. बाबा विचारतात, हे कोण आहे? हे माझे वडील आहे. मुलगा सांगतो वडिलांना, तू हे माळ घाला. असं घडतं कधी कधी. तो मुलगा म्हणायचा की जगताला कारण ईश्वर आहे, देव आहे. वडील नास्तिक असल्यामुळे ते म्हणायचे नाही नाही, जगताला काहीच कारण नाही, जगत असंच निर्माण झालं, असंच निर्माण झालं. आता आपले वडील आहे, काही सांगता येत नाही. दुसऱ्या दिवशी मुलांनी थोडीशी चातुर्याची एक भावना प्रगट केली. सुंदर चित्र त्याने काढलं आणि कागदावर ठेवलं. वडील कामाच्या निमित्ताने बाहेर गेले, घरी आल्यानंतर चित्र पाहिल्यानं आनंद झाला. वा म्हणे, काय सुंदर चित्र काढलं. कोणी काढलं? मुलगा म्हणा, बाबा हे आपोआप झालं. मी कसं काय? या टेबलावर आपोआप असा कोरा कागद आला, नंतर पेन्सिल आली, 2-4 आडव्या तिडव्या रेषा मारल्या पेन्सिलने, नंतर चित्र निघालं. रंगपेटी पलीकडे होती, ती आपोआप उठली तिथून. त्याने आपापल्या जागेवर रंग भरले, पुन्हा जाऊन बसले. वडील म्हणले, बाळा असं नाही घडत, चित्र आपोआप नाही घडत, हे चित्र काढणारा कोणीतरी लागतो. आणि तो म्हणतो आपोआप घडतं. गाढव आहे का तू? मुलगा हुशार होता, काढून होता तो ना, बाबा चित्र आपोआप घडतं असं म्हणणाऱ्या मला जर तुम्ही गाढव म्हणत असाल तर एवढं जगत आपोआप निर्माण होतं, गाढवाचा बाप का म्हणू नये? असं आहे ना ते. हे आपोआप नाही घडत, याला करता मानावा लागतो. बघा तुम्ही ईश्वरसृष्टीमध्ये विचार जर केला तर किती सुनियोजित चालू सगळा कारभार. आपल्याला तरी एखाद्या वाहनात बसायला उशीर होतो, सूर्याला उशीर होतो का? सूर्य म्हणतो का नाही मी काल 2 कीर्तनं केली, मी आज थोडा उशीर आहे. नाही 2 असो का 4 असो, बरोबर वेळेत येणार, सगळं वेळेमध्ये येणार. हे सगळा कारभार चालतो की नाही, याला सत्ता मानावी लागते. आणि ही अकुंठित सत्ता आहे. आपल्यासारखे जीव तर कितीही निर्माण होतील आणि कितीही निघून जातील, पण सृष्टीचा अनादि प्रवाह यथायोग्य पद्धतीने प्रारंभ झालेलाच आहे. म्हणून याचा करता मानावा लागतो. जगत कार्य आहे. जगताचं कारण नेमकं कोण? निसर्ग कारण नाही, जड कारणवादी आहेत. सगळ्या शास्त्रकारांनी आपापली कारणं मानलेली आहे. काहींनी परमाणू कारण मानलं, काहींनी प्रकृती कारणवाद, जड कारणवाद मानला, सांख्यानी प्रकृती मानली आहे. पण जड कारणवाद येतो आहे. वेदांत शास्त्रामध्ये माया हे जगताचं कारण आहे, पण ते उपादान कारण. ईश्वर सत्तेमुळे होतं अभिन्न निमित्तोपादान कारण आणि ब्रह्म जगताचं विवर्तोपादान कारण. विवर्त पदार्थाला म्हणतात कल्पित पदार्थ, खोटा पदार्थ. आणि खोटा पदार्थ भासायचा असेल तर त्याकरता अधिष्ठान सत्य असावं लागतं. लटिका व्यवहार आहे. सर्व हा संसार खोटाच आहे, पण खोट्यावर खोटं भासत नाही. म्हणून खोटंसुद्धा खऱ्याचा आधार घेतं, इतकं खरं खरं आहे.
जसं की रस्त्यावर पडलेली दोरी असेल तरच दोरीवर आपल्याला सर्प दिसतो. सर्प खोटा माहिती आहे, पण खोट्या सर्पाला भासण्याकरता व्यवहारातली दोरी सत्य असावी लागते. तसं परमात्मा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याच्यावर माया कल्पित आणि मग मायेपासून सगळं निर्माण होतं. त्या मायेला प्रकृती, प्रधान, माया, अविद्या, शक्ती अशी काही नावं आली आहे. आणि तो विचार आता पुढे 3 श्लोकामधून भगवान परमात्मा प्रतिपादन करता. विज्ञान विचार सांगायचा आहे की नाही. मग कोण आहे जगताला कारण? जगताला कारण 2 प्रकारची प्रकृती आहे. जे सगळे प्राणी मात्र निर्माण होतात ना, निर्माण होणाऱ्या प्राणीमात्राला 2 कारण. एक अपरा प्रकृती, अपरा म्हणजे निकृष्ट कनिष्ठ प्रकृती, आणि दुसरी आहे परा प्रकृती, श्रेष्ठ प्रकृती. यातला तो बारकावास आहे. अपरा प्रकृतीला म्हणतात क्षेत्र आणि परा प्रकृतीला म्हणतात क्षेत्रज्ञ. हा विचार 13व्या अध्यायामध्ये येतो आहे. इदं शरीरम कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदाः. जीवरूप असणारी प्रकृती आहे ना, अंतःकरण सत्वगुणाचं कार्य आहे, त्यामुळे स्वच्छ आहे. स्वच्छ असल्यामुळे परमात्म्याचं ते प्रतिबिंब ग्रहण करतं. चैतन्याचा प्रकाश त्यामध्ये पडतो. चैतन्याला म्हणतात चित्त, आणि स्वच्छ अंतःकरणामध्ये ते पडल्यामुळे त्याला म्हणतात चिदाभास. म्हणून त्याला आपण जीव म्हणतो. आणि जीवरूपाने असणारी ही प्रकृती परा प्रकृती आहे, आणि बाकीची असणारी 8 प्रकारची ही अपरा प्रकृती. असा विचार पुढे सांगतात. पुढच्या 2-3 श्लोकाचा एकत्र विचार आहे. आपण 3 श्लोकाचं वाचन एकदाच करू, म्हणजे ओव्या सरळ लागायला आपल्याला काही अडचण पडणारच नाही. भूमिः आपः अनलः वायुः खं मनः बुद्धिः एव च अहंकारः इति. त्या अहंकाराच्या समोर विसर्ग आहे ना, त्याचा लोप होतो पुढे. अहंकारः इति इयं मे भिन्ना प्रकृती अष्टधा. पुढचा श्लोक वाचून घेतो. अपरियमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो एदं धार्यते जगत् एतद्योनीनि भूतानि सर्वान्नित्युपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. अन्वय बघा. पहिल्यांदा पदच्छेद 5व्या श्लोकाचा. अपरा इयं इतः तु अन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो यया इदं धार्यते जगत् एतद् योनिनि भूतानि सर्वाणि इति उपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयः तथा. असं झाला पदच्छेद. आता त्याचा अन्वयानुसार अर्थ पहा. सोपा एकदम. भूमी म्हणजेच पृथ्वी, आपह म्हणजे जल, अनलह अग्नी, वायू म्हणजे वारा, खम म्हणजे आकाश. आकाशाचं एक नाव आहे खम. त्याचे सप्तमी जर केले तर खे होतं खे. आणि चरचरती आकाशात चालणारी त्याला म्हणतात खेचर. वायू कुठं चालतो? आकाशात, म्हणून त्याला खेचर म्हणतात. पक्षी आकाशामध्ये उडतात की नाही, त्यालाही खेचर म्हणतात. आणि भूत त्यांचं पण वायुरूपाने शरीर असतं, म्हणून खेचराची आई म्हणा, तिथं ते खेचर आलेलं आहे. भूतांना शुद्ध अन्न खाता येत नाही, ते अशुद्ध अन्न खातात. विसोबा खेचरांनी ज्ञानोबारांच्या पात्रातलं उष्ट अन्न खायला प्रारंभ केला. ज्ञानोबारा म्हणजे असं खेचराप्रमाणे काय वागतो, नाव पडलं विसोबा खेचर. असा अर्थ आहे. सहज खमवरून आठवलं म्हणून. खम म्हणजे आकाश. मनः सरळ मनाचा अर्थ आहे, काही ठिकाणी वेगळा अर्थ केला, अव्यक्त असाही अर्थ केला आहे. बुद्धीही म्हणजेच निश्चयात्मिका अंतकरणाची वृत्ती. एवच त्याचप्रमाणे अहंकारः अभिनिवेश धारण करणार अंतकरण. येती अशा प्रकारची इयं मे भिन्ना भिन्न भिन्न प्रकारची, मे म्हणजे माझी, अष्टधा प्रकृती 8 प्रकारची प्रकृती आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे पंचमहाभूत. आता महापुरुषांचा अर्थ असा आहे की या पंचमहाभूतांच्या संबंधाने पंचतन मात्रा ग्रहण करायच्या, म्हणजे यांची सूक्ष्म अवस्था घ्यायची. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध
या पंचविषयाच्या सूक्ष्म रूपाला म्हणतात पंचतन्मात्रा, आणि त्यांच्यापासून हे सगळे पंचमहाभूत निर्माण होतात असा एक विचार आहे. किंवा पंचमहाभूतापासून 5 ज्ञानेंद्रिय त्यांचे पुन्हा पंचविषय निर्माण होतात असा पण क्रम आहे. मन, बुद्धी आणि अहंकार हे झाले 8. हे 8 प्रकारची काय आहे? अष्टधा मे प्रकृती, ही माझी प्रकृती आहे. हिला नाव काय? अपरा. पुढच्या श्लोकात आले 5व्या, अपरा इयम, ही अपरा नावाची प्रकृती आहे. इतः तो अन्याम, पण हिच्यापेक्षा अन्य वेगळी असणारी मे पराम प्रकृती विद्ये, माझी श्रेष्ठ प्रकारची प्रकृती जाणून घे. तिचं काय नाव आहे? जीवभूताम, जिला जीव असं म्हटलं जातं की नाही. जीवसुद्धा ईश्वराची प्रकृतीच आहे, परंतु जीवाला म्हणतात परा प्रकृती. आणि हे 8 प्रकारची आहे ना, ही जड प्रकृती आहे, म्हणून त्याला अपरा प्रकृती असं म्हणतात. कारण ती स्वतःलाही जाणू शकत नाही, इतरांनी जाणू शकत नाही. पण जीवस्वरूप हे चैतन्याचं प्रतिबिंब आहे. एक प्रकारे ती चेतनच आहे. त्या चिदाभासाचा विषय वाद आहे बरं. चिदाभास जड आहे का चेतन आहे? चेतन म्हणली तरी अडचण, जड म्हणली तरी अडचण आहे. मग तरी उत्तर द्यायचं म्हणलं की चिदाभास कसा आहे, तर चेतन असं नाही म्हणायचं. कारण त्याला चेतन म्हटलं की चैतन्य पुन्हा दुसरं आलं ना, द्वैत आलं पुन्हा. म्हणून मग चिदाभास कसा आहे, उत्तर द्यायचं जड नाही. चेतन आहे का तुम्ही म्हणा, कारण द्वैतापत्ती येते ना. पण जड नाही फक्त असं म्हणायचं. जीवभूत असणारी ही माझी परा प्रकृती, हे महाबाहू, ज्याचे बाहू महान आहे. ऐकून घे तुझी योग्यता. तू परा आणि अपरा प्रकृतीचं उल्लंघन करू शकतो, हे तुझं सामर्थ्य आहे. या म्हणजे याच असणाऱ्या जीव नावाच्या परा प्रकृतीने येतम जगत धार्यते, या सगळ्या जगाला धारण केलेलं आहे. हे जग आहे ना, नष्ट व्हायला कायम तयार असतं. पण या नष्ट होणाऱ्या जगतामध्ये जीवरूपाने असणारा जो परमात्मा आहे ना, त्याने प्रवेश केल्यामुळे जग राहतं व्यवस्थित. उपनिषदात प्रमाण आहे, अनेन जीवेन आत्मान अनुप्रविश्य नामरूपी व्याकरवाणी. या सगळ्याला धरलं कोणी आहे? जीवरूप धारण करून परमात्म्याने धरलं आहे. नाही तर हे नष्ट व्हायला कायम तयार असतं. बघा तुम्ही, जोपर्यंत प्राण आहे, जीव आहे, तोपर्यंत माणूस अजून श्वास चालू आहे बरं, अजून काही. आणि एकदा ते प्राण निघून गेला की माणसं घाई करतात का, आता त्याला थांबवता येत नाही जास्त दिवस. ते बाकीचे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवता येतात, तसं काही काही रासायनिक पदार्थामध्ये शरीर ठेवतात, पण त्याला मर्यादा आहे. ते फार दिवस नाही ठेवता येत, नष्ट होण्याकरता तयार आहे. पण जीवरूप याला धारण करतं. एतद योनिनी भूतानी सर्वाणी इति उपधारय. अर्जुना, सर्वाणी भूतानी एतद योनिनी, योनिनी म्हणजे कारण. या सगळ्या प्रकारच्या प्राणीमात्राची अपर आणि परा प्रकृती हेच कारण आहे. इति उपधारय, अशा प्रकारे तो जाण. म्हणजे मग जगत आलं तर कारण परा आणि अपरा प्रकृती झाली. हे परा प्रकृती म्हणजे जीव बरं, आणि अपरा प्रकृती म्हणजे 8 प्रकारची प्रकृती, हेच कारण झालं. मग प्रकृती कारणवाद आला, जड कारणवाद. तर तसं नाही. भगवान म्हणतात हे परा आणि अपरा प्रकृती याचा अधिष्ठान मी आहे. म्हणून अहम विवर्तोरूपाने उपादान कारणान रूपाचा विचार केला तर विवर्तोपादान कारण मीच आहे, किंवा निमित्त कारण ईश्वराच्या रूपाने मीच आहे. अहम कृष्णस्य जगतः, संपूर्ण जगताचा प्रभव म्हणजे उत्पत्ती. तथा प्रलयः, या प्रलयाचं सुद्धा कारण मीच आहे. म्हणजे काय, जगताची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय या सर्वांचं कारण मी आहे. फक्त मला स्पष्ट दाखवता येत नाही, माया उपाधी धारण करून मी सगळा प्रपंच निर्माण करतो. सगळा प्रपंच माया जड आहे, पण ती परमात्म्याची सत्ता आणि स्फूर्ती घेते, जगताला निर्माण करते. श्लोकाचा विचार झाला. आता ओव्याला वाला काही कठीण नाही, जवळपास सगळा विचार आलेलाच आहे. फक्त आता ओव्याचा अन्वय आणि अर्थ लावून घेऊ. तरी अवधारी गा धनंजया, हे महदाधिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची. आणि इयते प्रकृती म्हणिजे, जे अष्टदा भिन्न जाणीजे, लोकत्रय निफजे इयस्तव. हे अष्टदा भिन्न कैसी, ऐसा ध्वनी धरीशी जरी मानसे, तरी तेची गा आता परियसे विवंचना. आपतीच गगन महिमारुत मन,
बुद्धी अहंकार हे भिन्न आठही भाग. झाला एक श्लोक पूर्ण. नुसता वाचल्यावर नाही, अर्थ सांगतो ना पुढे. तरी अवधारी गा धनंजया, आत्मज्ञान नावाचं धन जो जिंकून घेतो त्याला म्हणतात धनंजय. किंवा राजसूय यागाच्या प्रसंगाला ज्याने देशोदेशीचे राजे पराभूत केले आणि त्यांच्याकडून आपल्या यज्ञासाठी धन संपादन केलं. म्हणून अर्जुनाचं पूर्वीचं नाव हे नव्हतं बरं. अर्जुनाचं अगोदरचं नाव अर्जुन, कौंतेय, हे किरीटी, हे सगळे नावं नंतर आलेले आहे. पहिलं नाव पार्थ, कौंतेय हे नाव आहे अर्जुन. 2-3 नाव महत्त्वाचे, बाकीचे नावं नंतर आले. इंद्राने किरीट दिला, नाव पडलं किरीटी. आता हे नाव जे धन जिंकलं म्हणून धनंजय नाव आहे. एक तर नावाप्रमाणे कृती असावी, नाहीतर मग कृतीप्रमाणे नाव असावं. कृतीप्रमाणे नाव आहे. अवधारिका धनंजया. हे महदाधिक माझी माया, ज्याच्यामध्ये महत्त्व अगोदर आहे. त्या महत्त्वाला म्हणतात समष्टी बुद्धी. महत्त्व अगोदर तर प्रकृती आहे. प्रकृती रे महान सांख्याचा विचार आहे हा. प्रकृतीपासून महत्त्व, त्यानंतर अहंकार आणि क्रमाक्रमाने मग पुढचे असणारे सगळे 24 तत्व, त्याला प्रकृती आणि विकृती असं म्हणतात. हा सगळा विचार आलेला आहे. महदाधिक माझी माया, ज्याच्यामध्ये महत्त्व अगोदर आहे तिथपासून पुढे मग अहंकार, पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंच असणारे शब्द स्पर्शादी विषय. याच्यात अगोदर कोण आहे? प्रकृतीपासून निर्माण होणारी महत्त्व अगोदर आहे. महदाधिक हे माझी माया, ही सगळी माझी माया आहे, माझी शक्ती आहे. कशी आहे म्हणे? उदाहरण दिलं, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची. निज शब्द स्ववाचक आहे. निजांगाची म्हणजे स्वतःच्या अंगाची. जशी स्वतःच्या अंगाची सावली पडावी तशी माझ्या ही माझी सावली आहे. प्रतिबिंबे छाया निजांगाची. किंवा मायेमध्ये माझं पडलेलं प्रतिबिंब, त्यालाच ईश्वर म्हणतात. मायाबिंबो वशीकृत्य तामस्यात सर्वज्ञ ईश्वरा, असाही पंचदशीमध्ये विचार आला आहे. आणि येते प्रकृती म्हणजे, याला माया म्हणतात. दुसरं हिचं नाव प्रकृती आहे. प्रकृती का म्हणायचं त्याचं कारण पुढं देणार आहे बरं. प्रकृतीचं कारण पुढं देणार आहे. फक्त नाव सांगितलं. येते प्रकृती म्हणजे दुसरं नाव आहे. पहिलं नाव मायाच आहे. प्रकृती आहे प्रधान असंही नाव आहे. जे अष्टदा भिन्न जाणीजे, 8 प्रकारचे भिन्न भिन्न रूपाने जाणावे. लोकत्रय निपजे इयस्तव, येते प्रकृती म्हणजे हे कारण आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ याला त्रैलोक्य म्हणतात. किंवा 14 भुवनाचं एक ब्रह्मांड असतं आणि त्या ब्रह्मांडाला सुद्धा 3 लोकामध्ये गणती केली जाते. स्वर्ग वरचा लोक आहे, मृत्यू मध्यभागी, पाताळ सर्वात शेवटी. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे त्रैलोक्य हिच्यापासून निर्माण होतं. किंवा जीवाच्या बाबतीमध्ये जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यालाच त्रैलोक्य असंही म्हणतात. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे. आता 3 अवस्था घ्या किंवा 3 प्रकारची भुवनं घ्या. लोकत्रय निपजे इयस्तव, हिच्यापासून संपूर्ण ब्रह्मांड निर्माण होतं. याचा अर्थ काय झाला? ईश्वर किंवा परमात्मा काहीच करत नाही. कारण जर त्याने केलं तर पुन्हा विषमता, निर्गुण्यता नावाचे दोष येईल. म्हणून तो मायेला पुढं करतो आणि मायेचा स्वीकार करून सगळं निर्माण करतो. सगळं निर्माण केलं तरी त्याच्यावर काही येत नाही. ते उदाहरण सांगतात जुन्या काळातलं. मर्यादेचा काळ असतो की नाही, मग पतीचं प्रत्यक्ष नाव घ्यायचं नाही, मग मुलाचं नाव मध्ये घ्यायचं. पाहुणे आले की ते मुलाचं नाव घेतात. बाळू चहा ठेव. बाळू पाळण्यात आहे. बाळूला काही माहीत, चहाच माहीत नाही बाळूला. मग ते बाळूचं नाव घेतलं तर चहा कोण करते? धर्मपत्नीच्या आज्ञाधारक असेल तर करते, चहा करते. आणि चहा झाला तर सांगतो बाळू चहा झाला घेऊन जा. चहा न्यायला पती. म्हणजे पती आणि पत्नी व्यवहार करतात. अधिष्ठान कोणाच घेतलं? बाळूचा. बाळूला काही माहिती नाही. तसं मायेनं आधार घेतला परब्रह्माचा. जगताची उत्पत्ती स्थिती प्रलय केला. ब्रह्माला काहीच माहीत नाही, पण ब्रह्माच्या आधाराशिवाय काही होत नाही. म्हणून त्याला अविवर्त उपादान कारण म्हणतात. ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असतो, ज्याच्यापासून कार्य राहत नाही, त्याला उपादान कारण म्हणतात. माया कारण आहे, परिणामी उपादान कारण. ईश्वर निमित्त कारण.
किंवा मायेचा स्वीकार करून अभिन्न निमित्तोपादान कारण आणि ब्रह्म विवर्तोपादान कारण. विवर्त म्हणजे खोटा पदार्थ, जसं की सर्प खोटा आहे पण रज्जू व्यवहारातली सत्य आहे, तसं जग खोटं विवर्त आहे पण परब्रह्म त्याचं उपादान कारण, म्हणून त्याला विवर्तोपादान कारण असं म्हणतात. लोकत्रय निपजे येस्तव, म्हणून मायेलाच प्रकृती असं म्हणतात. म्हणून तुम्ही तिला सांगितलं अष्टदा भिन्न आहे. कशी आहे? हे अष्टदा भिन्न कैसे, ऐसा ध्वनी धरीसी जरी मानसे. ध्वनी म्हणजेच काय? शंका. तुझ्या मनामध्ये संशय निर्माण होईल की तुम्ही प्रकृतीला 8 प्रकारची सांगितली पण 8 प्रकार कोणते, अशी शंका तू मनामध्ये धारण करशील. तरी तीची गा आता परियसी विवांचना, तर तिची विवांचना विचार तो माझ्याकडून श्रवण कर. तिचे 8 प्रकार असे आहे म्हणे. आप, आप शब्दाचा अर्थ होतो पाणी, जल. तेज म्हणजे अग्नी, गगन म्हणजे आकाश, मही म्हणजे काय? पृथ्वी, मारुत म्हणजे वारा. किती झाले? 5. आप तेज गगन मही मारुत 5 झाले. मन 6, बुद्धी अहंकार 7 आणि 8 हे भिन्न 8 भाग. यांचे 8 भाग आहे. पंचमहाभूताचा विचार आपल्याला माहितीच आहे. संकल्प विकल्प करणारी अंतकरणाची वृत्ती त्याला म्हणतात मन. निश्चय करणारा अंतकरण त्याला म्हणतात बुद्धी. आणि अहम अहम असा अभिनिवेश धारण करणारी वृत्ती त्याला अहंकार असं म्हणतात. काही ठिकाणी हे शब्द स्वार्थार्थामध्ये आले आहे, म्हणजे स्वतःचा जसा अर्थ आहे तसाच अर्थ घेतात. पण काही भागामध्ये हे अर्थ बुद्धीचा, मनाचा अर्थ काही ठिकाणी अहंकार घेतलेला आहे. का बरं? कारण मन आणि अहंकार एकच अंतकरण आहे. म्हणून कधी कधी ते स्वार्थही अर्थ प्रकट करतात तर कधी कधी वेगळाही अर्थ घेतात. मग कोणताही अर्थ घ्या, प्रकृती 8 प्रकारची आहे. हिला म्हणतात अपरा प्रकृती. पुढे श्लोक पाहिला ओव्यास बघून. या 8ची जे साम्य अवस्था ते माझी परम प्रकृती पार्था, ती नाम व्यवस्था जीव ऐसी. हे 8 सांगितले ना पाठीमागं. पंचमहाभूत घ्या किंवा पंचमहाभूतांच्या पंचतन मात्रा घ्या. या पंचमहाभूतांची सूक्ष्म अवस्था त्यांना पंचतन मात्रा म्हणतात. आणि पंचतन मात्रामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. पण मग याला तर विषय म्हणतात. हे जर स्थूल रूपात आले तर विषय, सूक्ष्म रूपात गेले तर पंचतन मात्रा, आणि त्यांच्यापासून पंचमहाभूत निर्माण होतात. बरं, असा पण क्रम सांगितलेला आहे. या 8ची साम्य अवस्था, मिश्र स्थिती यांची सूक्ष्म अवस्था प्रगट केली तर ते माझी परम प्रकृती पार्था. हे पंचमहाभूत मन बुद्धी अहंकार यांची साम्य अवस्था ही एकत्र आले, सूक्ष्म रूपाला प्राप्त झाले तर त्याला परम प्रकृती असं म्हणतात. दुसरं नाव आहे ते नाव व्यवस्था जीवायसी. त्यालाच जीव अशा प्रकारचं नाव आहे. ते आपण सगळं पंचकरण पाहतो की नाही. पंचमहाभूत वेगळे असतात, सृष्टी निर्माण होत नाही. मग त्या पंचमहाभूतांचं पुन्हा पंचीकरण होतं. ते अगोदर अपंचीकृत असतात, मग काही भाग त्याला देतात, काही भाग आपल्यात घेतात. त्याचे 2 प्रकार आहे. पुन्हा प्रत्येक असणारं महाभूत आपापल्या अर्ध्या भागाचे 4-4 भाग करतं. समजा आता पृथ्वी आहे ना, पृथ्वी काय करते? 100% जर पृथ्वी असेल, पृथ्वी महाभूत आहे, तर ते आपल्यात 2 भाग करतं. 50-50चा 50-50चा भाग झाला की 50 भाग आपल्यामध्ये ठेवते. उरलेल्या 50 भागाचे 4 भाग करते. 12.5 होतील का? 12.5 4 भाग म्हणजे 12.5चे 4 भाग झाले. ते चौघाला द्यायचे. मग आकाशाला देईल, वायूला, अग्नीला आणि जलाला, आणि त्यांच्याबरोबर तेवढे भाग आपल्यामध्ये घेते. म्हणजे पृथ्वीमध्ये 50 भाग स्वतःचा, 12.5 आकाश, 12.5 वायू, 12.5 अग्नी, 12.5 भाग जलाचा. मग असा 50 आपला आणि चौघाचा मिळून 50, त्याला म्हणतात पंचीकरण. अपंचीकरण असेल तर मग काही तयार होत नाही, आणि पंचीकरण झालं तर मग सगळं ब्रह्मांड निर्माण होऊ शकतं. म्हणून पंचमहाभूतापासून शिकलं पाहिजे की आपण वाटप केलं पाहिजे. म्हणून आपण जर पहिल्या दिवसाची सेवा त्यांना दिली ते काला देतात, असं आहे. या 8ची जे साम्य अवस्था ते माझी परम प्रकृती पार्था, ती नाम व्यवस्था जीव ऐसी. त्याला जीव अशा प्रकारचं नाव आहे. हे पंचदशीकाराने जीवाची व्याख्या केली बघा. चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्च य पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संघो जीव उच्यते.
अधिष्ठान चैतन्य, त्याच्यावर कल्पित असणारा सूक्ष्मदेह आणि सूक्ष्मदेहामध्ये पडलेली छाया चैतन्याचे या तिघाला मिळून म्हणतात जीव. तशी या आठांची साम्यावस्था ती माझी श्रेष्ठ प्रकृती आहे आणि तिला जीव असं म्हटलं जातं. कार्य काय करते ती प्रकृती? जे जडा ते जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोकमोहो, पैबुद्धीच्या अंगी जानणे, ते जिये जवळिकेची करणे, जिया अहंकाराचे विंदाने जगची धरीचे. या परमप्रकृतीचं नाव आहे सर्वव्यापक चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब. जसं आरशामध्ये समोरच्या व्यक्तीचं प्रतिबिंब दिसतं, तसं अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे त्यामध्ये चैतन्याचा प्रकाश ग्रहण केला जातो. चैतन्य ज्ञानस्वरूप आहे आणि त्याच्या प्रकाशानेच सगळ्या प्रकारची कार्य घडतात. त्याचा प्रकाश नसेल तर जगत अंत्यप्रसंग प्राप्त होईल. परमात्म्याचा प्रकाश अंतःकरणामध्ये पडल्यामुळे त्याला आपण चिदाभास म्हणतो आणि त्या प्रकाशाला दुसरं नाव आहे जीव. आपल्या अंतःकरणात आहे ना जीव, आपण जीव भावात आहोत. अहम अहम मग ते जीवत्व इथं आलं ना, म्हणून गर्भशास्त्र सांगत असताना त्या गर्भामध्ये जो असतो ना जीव, तर तो प्रवेश कसा होतो? तर त्याचा आपल्या मस्तिष्कामध्ये 3 भाग एकत्र येतात, कपाल म्हणतात त्याला वरती, आणि तिथून मृदू भागातून जीव प्रवेश करतो. वेदार्य मृदसी मानम असं म्हटलं आहे. वरचा मस्तकाचा भाग त्याचं विदारण करून परमात्मा जीवरूपाने त्याचा प्रवेश करतो. जन्माला आलेले बाळकाची टाळू का मागतात? कारण तिथून प्रवेश झालेला असतो. त्याला दशमद्वार म्हणतात. सगळ्यांचा प्रवेश तिथूनच होतो बरं, जीवरूपाने. फक्त आयुष्यभर कर्म काय केले यानुसार मात्र निघून जाताना नवद्वारातून निघून जातो. नवद्वारे पोरे देही. काहींचा प्राण मुखातून जातो, तोंड मिटतच नाही, असं उघडंच राहतं. काहींचा प्राण डोळ्यातून जातो, असे डोळे उघडे राहतात, लावले तरी लागत नाही, पुन्हा पापणीवर होते, डोळ्यातून प्राण जातो. जसे कर्म असेल. महात्मा असेल तर पुन्हा या दशमद्वारातून त्याचं प्राणोत्क्रमण होतं, असा विचार आहे. जीव तिथून प्रवेश करतो आणि त्याने प्रवेश केला म्हणून तर शरीर जिवंत होतं. आता या शरीरातून जर जीव निघून गेला तर, जीव म्हणजे आपण निघून गेलो तर, आपण ड्रायव्हर आहे शरीराचे म्हणून जीव आहे. आपण गेलो तर डोळे पाहतात का? डोळे नाही पाहत, डोळे उघडे असतात, पाहत नाही. बरं, एरवी स्नाना करता थोडं जास्त गरम पाणी झालं तर आपल्याला कळतं, कारण जीव आहे. आणि मृत व्यक्तीला स्नान घालतात, किती गरम पाणी असतं, तो काही तक्रार करतो का? अजिबात नाही. बरं, कपडे आणतात, ते कपडे स्पेशल मिळतात, हां ते वेगळेच असतात, मग तो म्हणतो का काय कपडे आणले? म्हणतो का? नाही, कारण त्याच्यात जीव नाही, चैतन्याचा प्रकाश नाही. त्यामुळं परमात्म्याच्या प्रकाशाच्या अभावी विशेष प्रकाश म्हणतात त्याला, आणि त्या जीवाला संसार आहे बरं, परब्रह्माला संसार नाही. म्हणून हा सगळं प्रकरण जे आलं ना, ते चित्रदीप नावाचं प्रकरण आलं आहे बघा, पंचदशीमध्ये 6वं. तर ते चित्रदीप आलं तिथं. कोणालाही संसार? जीवाला आहे, परमात्म्याला नाही. आणि जीवरूप असणारी परमप्रकृती आहे ती नाम व्यवस्था जीवाईसी. ते काय करतं? जडाती जीववी. जड आहे प्राण, त्या प्राणाला ते जगवितं. किंवा शरीर जड आहे, जड शरीराला ते चालवतं. चाले शरीर कोणाची ये सत्य, कोण बोलावे ते हरिवीन. भगवंतानी जर आपली शक्ती काढून घेतली तर, एखादा मला मी देवाला मानत नाही, बरं देवाला नाही मानत आणि देवाने शक्ती काढून घेतली जिभेची, मग काय बोलणार आहे? जडा ते जीववी. जड शरीर किंवा जड प्राण याला जगविणारी ती चेतन आहे. चेतने ते चेतवी. सचेतन म्हणतात त्याला, इंद्रिय चेतन आहे. त्या चेतनेला सुद्धा चेतना देणारी ही जीव नावाची प्रकृती आहे. मना करवी मानवी शोकमोह. मनाला मोह होतो. मानवी म्हणजे मान्य करते बरं, क्रियापद आहे. मना करवी म्हणजे मनाकडून, शोकमोह मानवी. मनाकडून प्रिय विषयाचा वियोग झाला की दुःख, त्याला म्हणतात शोक. आणि एखाद्या पदार्थाचा विचार करता येत नाही त्याला म्हणतात मोह. हे सगळं मनाला प्राप्त होतं. शोक कोणाला आहे? मनाला. मोह कोणाला होतो? मनालाच. मग शोक आणि मोह मनाकडून करविण्याकरता भाग कोण पाडते? ती जीव नावाची प्रकृती. पै बुद्धीच्या अंगी जाणणे.
बुद्धीच्या ठिकाणी जाणण्याची जी शक्ती आली ना, ते जी जवळिकेची करणे, ते ज्या परमप्रकृतीच्या जवळीक म्हणजे सन्निधपणामुळे बुद्धीच्या ठिकाणी जाणणं आलं आहे. बुद्धी जाणते, पण बुद्धी स्वतः जाणत नाही. त्या बुद्धीच्या ठिकाणी जाणण्याची शक्ती चैतन्याच्या प्रकाशामुळे आलेली आहे. नाहीतर बुद्धीसुद्धा जडच आहे ना, पण ती बुद्धी स्वच्छ असल्यामुळे तिच्या ठिकाणी जाणण्याची शक्ती परमात्म्याच्या प्रकाशामुळे, जीवामुळे. बुद्धीच्या अंगी जाणणे, जगातल्या सगळ्या लोकांना इथं उत्तर मिळेल बरं का विज्ञानामध्ये. या बुद्धी कशी जाणते, की मन कसं काय शोकमोह करतं, जीवत्वामुळे करतं. बुद्धीच्या अंगी जाणणे, ते जिये जवळिकेचे करणे. जिया म्हणजे ज्या परमप्रकृतीच्या साह्याने अहंकाराचे विंदाने जगची धरीचे. विंदान म्हणजे कौशल्य. अहंकाराच्या कौशल्याने त्याने सगळ्या प्रकारचं जग धारण केलं आहे. आपण शरीर कसं धरलं आहे? अहंकाराने धरलं आहे ना. मी, मला का सामान्य समजेल का? म्हणजे अहंकारामुळे धरलं आहे. बरं, अहंकारामुळे काय काय धरलं? माणसं एस टीमध्ये बसतात, जागा पकडण्यासाठी काय टाकतात? उपरणं टाकतात. उपरणं, मी धरली जागा, अरे ते तर उपरणं आहे, माझं आहे ते. इतका अहंकाराचा विस्तार आहे. म्हणजे सगळं जीवाने जे धरलं ते अहंकारामुळे धरलेलं आहे. आपण सगळे स्थावर जंगल मालमत्ता संपत्ती टिकवली कशामुळे? अहंकारामुळे. ते माती असते ना, मातीमध्ये पाणी टाकलं तर पाणी काय करतं? सगळ्या मातीला धरून ठेवतं. पाणी संपलं तर पुन्हा त्याची धूळ तयार होते. तसं जीवाने जे सगळं पकडलं ना, त्या अहंकाराच्या कौशल्याने पकडलं आहे. आणि अहंकाराला तो चैतन्याच्या प्रकाशामुळे. अंतःकरणातच आहे अभिनिवेश. माणसं सोडत नाही बघा. हो, मी धरलेली जागा आहे म्हणे. बरं झालं तो एस टीवर उपरणं टाकलं नाही, आखी एस टी धरली असते. जे अहंकाराचे निविंदाने जगाची धरीचे. अहंकाराच्या कौशल्याने सगळं जगत धरतो बघा तो. कुठपर्यंत अहंकार आहे? आपल्या घरासमोरचा एखादा दगड जरी दुसऱ्याने उचलला, खाल ठेव, माझा आहे म्हणे. का वर घेऊन जायचं आहे का? नाही, हात नाही लावू देत. काही माणसाचं वय झालेलं असतं, अंगणामध्ये बाज टाकून बसतात बघा, काही नाही, झाडाखाली निवांत, पण माळ नाही घेणार. अशी कोपऱ्याला जरी एखाद्याने गाडी लावली, बाजूला ना अंगणात लावायचे नाही. या अहंकाराचे विंदाने जगाची धरीचे. अवघड आहे, सांगायला सोपं आहे. जे अहंकाराचे निंदाने जगाची धरीचे. आता ही झाली अपरा प्रकृती. अहंकार गेला तो का म्हणे जीवाचा देव झाला. अहंकारच जीवत्व आहे. ते गेलं तर सामान्य गोष्ट. आता पाठामध्ये आपण आलो, एखादी व्यक्ती पुढं आली, उशिरा येणार नाही तसं कोणी, उदाहरण, उशिरा येऊन जर पुढं आली पाय लागला तर आपण लगेच पाया पडतो. आणि झोपेमध्ये जर समजा त्याला गाडी चालवायची सवय, किक मारायची, आणि झोपेत त्याने किक मारली, समोरचा माणूस लगेच पलीकडं, पाय पडतो का? मग झोपेत अहंकार नाही. म्हणजे अहंकार असला तर असे ना, अहंकार नसला तर, म्हणजे सामान्य झोपेत जरी अहंकार नसला तरी एवढा मोठा आनंद आहे. पूर्ण अहंकार बाधित झाला तर नाही आनंदाशी जोडा. अपरा जड रूपाची, परा चेतन रूपाची, अशी दोन प्रकारची प्रकृती आहे. ती जगताला कारण पुढे सांगतात. ते सूक्ष्म म्हणजे कोणती? जीवरूप असणारी प्रकृती. आता ती स्थूल भावाला प्राप्त होते, म्हणजे जगत निर्माण करते. आता ज्ञानोबा इथं रूपक करतात बरं. रूपक आहे टाकसाळीचं. टाकसाळ म्हणजे काय? नाणे निर्माण करणारा कारखाना, त्याला टाकसाळ म्हणतात. ते सूक्ष्म प्रकृती कोडे म्हणजे कौतुकाने. जै स्थूळाची अंगा घडे ते भूतसृष्टीचे पणे टाकसाळ. ते सूक्ष्म प्रकृती कोडे म्हणजे आवडीनं, कौतुकाने. आता हा ईश्वराचा संकल्प होतो बरोबर. एकोहम बहुश्याम प्रजाये, मी एकटाच आहे, मी आता जगताच्या रूपाने प्रगट व्हावं. पण प्रकृतीचा आधार घेतो. सूक्ष्म प्रकृतीमध्ये मागच्या असणाऱ्या सृष्टीचे सूक्ष्म संस्कार पडलेले असतात, आणि ते फल देण्याला सन्मुख झाले की ईश्वराच्या ठिकाणी संकल्प होतो, एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे, अनेकत्वाला प्राप्त व्हावं. ते सूक्ष्म प्रकृती कोडे जे स्थूळाची अंगा घडे. स्थूल प्रकृतीच्या अंगाने घडते तेव्हा काय होतं? तै म्हणजे तेव्हा भूतसृष्टीची पडे टाकसाळ. भूतसृष्टी म्हणजे प्राण्यांची उत्पत्ती, त्याला भूतसृष्टी म्हणतात.
किंवा पंचमहाभूतांना म्हणतात भूत. पंचमहाभूत तस्मात् वा एतस्मात् आत्मनः आकाशः संभूतः. हे पंचमहाभूत निर्माण होतात आणि भूतापासून झाली म्हणून त्याला भौतिक सृष्टी म्हणतात. भूतसृष्टीची पडे टाकसाळ, नाणे निर्माण करणारा असा कारखाना तयार होतो. रूपक आहे बरं आता हे. मग आता नाणे किती प्रकारचे आता आपल्याला सांगावं लागेल. आता 5ची नोट बहुतेक बंद झाली असेल 10पासून. आपण असं रस्त्याने चाललो तर भिकारीसुद्धा म्हणतात अहो चहा प्यायला 10 द्या. म्हणजे चहा ते सांगतात आणि चहाला 10 लागतात हेही ते सांगतात. म्हणजे 10 शिवाय आता ते सुद्धा त्यांचाही भाव वाढला, आता कमी घेत नाही ते. मग आता जसं 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 या आपल्याकडचं चलन आहे. याच्या पलीकडे मला माहीत नाही बरं अजून. एवढंच आपल्याला माहिती. आता लय दिवस झाले 2000ची पाहिलीच नाही. पण हे नाणं आहे. तसं या टाकसाळीमध्ये 4च प्रकारचे नाणे आहे. अंडज, जारज, श्वेतज आणि उद्भिज. अंड्यातून निर्माण होतात ना हे पक्षी अंडज म्हणतात. उद्भिज जमिनीतून बाहेर येतात. श्वेतज घामापासून किंवा घाण पदार्थापासून तयार होतात. उद्भिज त्याला श्वेतज म्हणतात. आणि जारज म्हणजे जसं गाईचं वासरू किंवा मानव याच्या गर्भाच्या भोवती जार असतो त्याच्यातून निर्माण होतो, त्याला जारज म्हणतात. हे 4च आहे सगळं. कोणताही जीव घ्या तुम्ही या 4मध्येच बसतो. चतुर्विध ठसा उमटो लागे अपैसा, मोला तरी सरिसा परी थरची आणा. 4च प्रकारचा शिक्का आहे. चतुर्विध ठसा सहज आपोआप उमट लागतो. कर्मानुसार सगळे देह प्राप्त होतात बरं. हे मोला तरी सरिसा पण यांचं मोल किंमत सारखीच आहे. कोणती किंमत? जीवत्व रूपाने किंमत सारखी आहे, कारण सगळे जीवच आहे. भले कोणते का असाना. मोला तरी सरिसा परी थरची आनान पण यांचा प्रकार मात्र वेगळा आहे. अंडज, जारज, श्वेतज आणि उद्भिज असे थर मात्र वेगवेगळे आहे. थरची आनान जाती वेगवेगळ्या आहे. मग त्याच्यामध्ये पण पुन्हा जाती वेगळ्या. पक्षी जरी असेल तर पक्षात पण जाती वेगळ्या. काही कावळे आणि काही बगळे आहे. म्हणजे जाती जाईन त्याच्यामध्ये प्रकार वेगवेगळे आहे. सहज यमक साधलं म्हणून म्हणलं कावळा बगळा. मोला तरी सरिसा परी थरची आनान. मासे किती तयार होतात? मुख्य प्रकार 4 आहे. पण यांचे अनंत प्रकार पाहिले तर ज्ञानोबाऱ्या संख्या सांगतात होती 84 लक्ष थरा. थरा म्हणजे जाती बरं. या सगळ्या जातीचे जाती म्हणजे प्रकार किती आहे? 84 लक्ष थरा. येरा मिती नेणीचे भांडारा. मुख्य प्रकार 84 लाख आहे. आणि त्या एकाएकात किती असेल नाही सांगता येत. समजा पिंपळ 84 लाखापैकी एक प्रकार आहे. मग आता जगात पिंपळ किती असतील नाही ना सांगता ना. पिंपळाखाली बसलेले ते नाही सांगता येणार. होते 84 लक्ष थरा. एरा म्हणजे इतर मिती नेणीचे. त्याचा भांडार जे आहे ना, कारण नाणं आहे. नाणं निर्माण झालं की ते भांडारामध्ये साठवावं लागतं खजिन्यामध्ये. असा जगताचा खजिना जीव नावाच्या नाण्याने किती भरलेला आहे? मिती नेणीचे. त्याची गणना करता येत नाही. भरे आदिशून्याचा गाभारा नाणे यांसी. आदिशून्य म्हणजे माया म्हणतात. आणि तो मायेचा गाभारा या सगळ्या नाण्यांनी भरला जातो. या ओळीमध्ये 84 लाख आले ना ते सांगावे लागतील. नाही तर मग नाथ महाराज खूप खोल गेले असं नको व्हायला. ते स्पष्टीकरण करावं लागेल की नाही. तर याचं स्पष्टीकरण नामदेवरायने एका अभंगात केलं आहे. तुम्ही घरी जाऊन अभंग पाहिला तरी चालेल. अभंग फक्त सांगून जातो. भक्ती विने जिने जळो लाजिरवाने, संसार भोगणे दुःख रूप, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्यदेह वारा मग लागे. आणि पुढे 84 लाख आले बरं. आधुनिक काळातले वैज्ञानिक अजून इतक्यापर्यंत गेले नाही. संतांचं ज्ञान किती आगाध असतं. त्यांनी सांगितलं या सगळ्या ब्रह्मांडामध्ये 84 लाख प्रकारचे शरीर आहे. आता आपल्या सर्वांचं शरीर मनुष्य देहातला एकच प्रकार आहे. याच्यामध्ये सध्याला पृथ्वीवर 750 कोटी लोकही म्हणतात. फक्त हा एकच प्रकार आहे. असे तर 84 लाख बाकी अजून. त्याची गणती सांगितली. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. 20 लाख प्रकारचे शरीर वृक्षांच्या रूपाने आहे. पिंपळ असेल, आंबा असेल, नारळ असेल, वड असेल. मासे जगात वड किती असतील नाही ना सांगता येणार. पण सगळे जगातले वड म्हणजे एक शरीर. सगळे पिंपळ एक शरीर. सगळे लिंब एक शरीर.
येरा मिती नेण्याचे भांडारा. मुंगीचं सुद्धा शरीर एकच आहे बरं, त्यात लाल मुंगी वेगळी, काळी वेगळी, मुंगळे वेगळे, शरीर वेगवेगळे आहे, त्याच्यातही प्रकार आहे सगळे. असे सगळे प्रकार. तर झाडाच्या रूपाने 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या नवलक्ष, पाण्यातले शरीर 9 लाख, 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या, 11 लाख प्रकारचे शरीर सरपटणारे प्राणी, मुंगी, झुरळ, 100 पायाची गोम, सर्प किंवा पाल, सरडे, हे सगळे सरपटणारे 11 लाख आहे. किती झाले सगळे मोजले की नाही? 40 लाख. 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, आकाशामध्ये उडणारे पक्षी हे 10 लाख आहेत. शरीर 10 लाख. एका एकात कितीतरी प्रकार असतील. बगळा एकच आहे, बगळे किती असतील? 10 लाख. आकाशातले सांगतो मी. 30 लक्ष योनी पशुची एक घरी, 30 लाख प्रकारचे शरीर पशूंच्या रूपाने आहे, झाले 80 लाख. मानवा भितरी 4 लक्ष, आणि मानवाप्रमाणेच आकार आहे, पण मृत्यूलोकात नाही. स्वर्गातल्या देवाचा आकार, गंधर्वाचा आकार, पाताळातले आणखीन काही देह, असे सगळे मानव म्हणजे उभा आकार. याच्यामध्ये आहे 4 लक्ष, 84 लक्ष थारा. एरा मिती नेणे जे भांडारा, बरे आदिशून्याचा गाभारा नाणे यांसी. मायेचा गाभारा या सगळ्या जीव नावाच्या नाण्यांनी भरला जातो. माताई भरल्यानंतर त्याची आखणी रचना कोण करते? प्रकृतीच करते. पण ते कशी, तो विचार आपण उद्या पाहू. कुंडली गौरतारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.